4 चौघी आणि ती. शाळा चालू आहे, शिकत राहा. मी विद्या संगपाळ, धनश्री जोशी, शरयू पावसकर, शर्वरी देशपांडे आणि ती अस्मिता कुलकर्णी. अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ, अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ, खिडकीत ठेवली सुपली, मुलाबाईला मुलगी झाली, नाव ठेवलं छकुली. जगण्याच्या शाळेतला पहिला अध्याय सुरू झाला. श्वास घेणं, दूध पिणं, ते पचवणं. हळूहळू तिला आपला परिचय होईल. हातपाय समजून हलवायला लागेल. कुशीवर वळणं, पालथं पडणं, पुढे सरकणं, रांगणं, बसणं. स्वतःच्या पायावर उभं राहायला चांगलं वर्ष लागेल. हळूहळू आई पण शिकेल, आई पण निभवायला. पण हे अभ्यास करून परीक्षा देण्याइतकं सोपं मुळीच नाहीये आणि निराश होऊन तर अजिबात चालणारच नाही. ये जीवन है, इस जीवन का यही है, यही है, यही है रंग रूप. थोड़े गम है, थोड़ी खुशियाँ, यही है, यही है, यही है छाव धूप. ये जीवन है. काय भराभर मोठी होतात ना मुलं. आता नवीन अध्याय. कधी शाळेत जायला लागतात समजतही नाही. कोणास ठाऊक कसा, कोणास ठाऊक कसा, पण शाळेत गेला ससा. सशाने म्हटले पाढे, घडघड वाचले धडे. गुरुजी म्हणाले शाबास, ससा म्हणाला करा पास. पण हे सगळं बालवाडी. नंतर सुरू होतात प्रोजेक्ट्स, अभ्यास आणि ऍक्टिव्हिटीज. अगं, पूर्वी तर आम्हाला पाढे, पावकी, निमकी, औटकी सगळं पाठ करावं लागेल. गतजन्मीच्या चेटकिणीत जणू डोक्याचा पार भुगा करून टाकणाऱ्या. शाळेतले मास्तर म्हणजे कर्दन काय. शाळेत मास्तर आणि घरी बाबा. शाळेत मास्तरांचा मार खायचा, घरी आल्यावर मास्तर का रागावले म्हणून बाबा धुवायचे. ते वेगळंच. त्या मानाने आत्ताच्या शाळा बऱ्या. विद्यार्थी केंद्रित शिक्षण सुरू झालं आणि विद्यार्थ्यांची या जाचातून सुटका झाली. हे चित्र शहरी भागातलं. ग्रामीण भागात मात्र भिंतींची उघडी शाळा, लाखो इथले गुरु. भिंतींची उघडी शाळा, लाखो इथले गुरु. झाडे, वेली, पशु पाखरे यांशी गोष्टी करू. बघू बंगला या मुंग्यांचा, सूर ऐकूया या मुंग्यांचा. बघू बंगला या मुंग्यांचा, सूर ऐकूया या मुंग्यांचा. फुला फुलांचे रंग दाखवित, फिरते फुलपाखरू. भिंतींची उघडी शाळा, लाखो इथले गुरु. सुगरण बांधी उलटा वाडा, सुगरण बांधी उलटा वाडा. पाण्यावरती चाले घोडा. मासोळी सम बिनपायांचे, बेडकीचे लेकरू. भिंतींची उघडी शाळा, लाखो इथले गुरु. कसा जोंधळा राणी रुजतो, उंदीर मामा कोठे निजतो. कसा जोंधळा राणी रुजतो, उंदीर मामा कोठे निजतो. खबदाडातील खजिना त्याचा, हस्त खाऊनी करू. भिंतींची उघडी शाळा, लाखो इथले गुरु. भल्या सकाळी उन्हात न्हाऊन, कड्या दुपारी पर्यात पोहू. मिळेल तिथुनी घेऊन विद्या, अखंड साठा करू. भिंतींची उघडी शाळा, लाखो इथले गुरु. शाळेत गंमत जम्मत मुलांची, पण पालकांची अपेक्षा काही वेगळीच. आपल्या मुलांनी डॉक्टर, इंजिनियर का CA व्हावं. त्याला गायला आलं पाहिजे. वक्तृत्वात त्याचा पहिला नंबर पाहिजे. क्रिकेट खेळायला गेला तर त्याने सचिन आणि विराट सारखं व्हावं. आणि डान्स करावा तर तिने माधुरी दीक्षित सारखंच. खेळात करिअर केलं तर सिंधू आणि सायना. थोडक्यात काय तर आपला बाल्य नेहमी टॉपवरच असला पाहिजे ही अपेक्षा. याला
सगळ्यातलं सगळं आलं पाहिजे, पण त्याचबरोबर त्यांनी हेही शिकलं पाहिजे. Teach him that for every enemy there is a friend. He will have to know that all men are not just, that all men are not true. But teach him also that for every scoundrel there is a hero, that for every crooked politician there is a dedicated teacher. Teach him, if you can, that 10 cents earned is of far more value than a dollar found. It is far more honorable to fail than to cheat. Teach him to learn how to gracefully lose and enjoy winning when he does win. Teach him there is no shame in tears. Teach him there can be glory in failure and despair in success. Teach him to have faith in his own ideas, even if everyone tells him they are wrong. Teach him to sell his talents and brains to the highest bidder, but never to put a price tag on his heart and soul. Teach him to have sublime faith in himself, because then he will always have sublime faith in mankind and in God. शाळेच्या सुरक्षित कवचातून बाहेर आल्यावर मात्र खरा स्ट्रगल सुरू होतो. तेव्हा लक्षात ठेवावं लागतं, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. मन का विश्वास रगों में साहस भरता है, मन का विश्वास रगों में साहस भरता है, चढ़कर गिरना गिर कर चढ़ना न अखरता है. आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. संसाराच्या शाळेत आपण अखंड शिकतच राहतो. चुकत माकत स्वयंपाक शिकतो, आपल्या माणसांना जिंकायला शिकतो. आपलं कोण परक कोण ओळखायला शिकतो. सासर माहेर जोडायला शिकतो. अनुभवांच्या खाच कड्यातून आपला मार्ग शोधायला शिकतो आणि पडलो तरी उठून परत धडपडत चालायला शिकतो. शिकता शिकता वर्षामागून वर्ष कशी जातात कळत नाही. अहो म्हणता म्हणता डोक्यात रुपेरी छटा डोकवायला लागते, तरीही आपलं शिक्षण काही संपत नाही. मग एकंदरीत आपण शिकतो तरी काय आयुष्याकडून? असफलता एक चुनौती है, इसे तुम स्वीकार करो. क्या कमी रह गई है, देखो और सुधार करो. जब तक न सफल हो नींद की चैन त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आयुष्य सरता सरता आपण हे मात्र नक्कीच शिकलोय. आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे, अत्यंत चविष्ट कांदे पोहे, योग्य तिखट मीठ आणि मिरची, जिरं मोहरीची खमंग फोडणी, थोडं लिंबू आंबट चवीला आणि चिमूटभर साखर किंचित गोडीला. हे सगळं असल्याशिवाय पोहे चवीला चांगले लागणार नाहीत. वरून खोबरं कोथिंबीर घातली की जमत जातात. म्हणजे आयुष्य ही हे असंच आहे. एक जीवनानुभव देणारी शाळा. अन आठवते शाळेतली ही प्रार्थना, हीच अमुची प्रार्थना, अन हेच अमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच अमुची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे.
अन्न पुन्हा पसरो मनावर, शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमुची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमुची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे.